पवार चितेगाव दीपकभाऊ बर्डे प्रदेशाध्यक्ष शबरी माता संघटना यांच्या अध्यक्षतेखाली शरद भाऊ पवार सचिव शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य प्रकाश माळे निफाड तालुका अध्यक्ष खंडू माळे रमेश पवार आदिवासी एकता परिषद निफाड तालुका ज्ञानेश्वर कोकाटे नाशिक जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शबरी माता संघटना दीपक सोनवणे शिवा गांगुर्डे अंबादास माळी तालुका अध्यक्ष नितीन पवार आदिवासी एकता परिषद शहर अध्यक्ष जगदीश पवार एकनाथ गोधडे किशोर पवार बाळू पवार रोशन जाधव सरला माळी राणी पवार ज्ञानुबाई कराटे झुमराबाई कराटे शारदा गांगुर्डे सिंधुबाई सोनवणे राणी भगरे सुमन गांगुर्डे सुमन शेलार लता शेलार सीताबाई राजपूत मंगला भगरे कविता शंकर बर्डे मंदा ब्राह्मणे ताराबाई झनकर पवार चितेगाव अनिल पाटील कुंदे उपनगराध्यक्ष माननीय श्री भांगरे साहेब सीईओ वनपरिक्षेत्र अधिकारी येवला घुगे साहेब वनपाल दोंदे साहेब निफाड तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। चर्चा केली। आपल्या गेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत लेवलला जे प्रस्ताव सादर करायचे होते मीटिंग झाल्या सर्व झाल्या। त्यामध्ये आता एक पत्र दिलं आहे शिवपी टाकळी गावातील जे पुनर्वसन गावठाण आहे ना, पूरग्रस्त गावठाण आहे ना, त्याचं गांभीर्य घेऊन आपल्याला त्यांनी 3 तारखेला पाठवलं आहे 12/9/2026 म्हणजे आता तो प्रस्ताव पुढे पाठवला आहे पंचायत समितीला पाठवला। पंचायत समितीतून पुढे गेला तो जिल्हा परिषदेतून कलेक्टर जाणार असं हे पत्र त्यांनी दिलं आहे, म्हणजे प्रस्ताव पाठवला आहे। आलं लक्षात? त्याच्यात आपल्याला जो ठराव करून याच्यामध्ये आहे 12/2/2000 आत्ताचा बरं का। आता त्यांनी परत अगोदर पण दिलं होतं, त्याच्यात काय कागद कमी असतील त्याच्यामुळे तो परत आला होता 13/3/2023 रोजी। त्यावेळेचं पण त्यांनी आपण प्रस्ताव पाठवला की ते पूरग्रस्त गावठाण असल्यामुळे ते नवीन गावठाण आहे की ते नावं ओळखून त्या गावांना भेटावं असं प्रांत साहेब आहे ना त्यांच्यामार्फत हे पत्र कोणाकडे गेलं तहसीलदारकडून उपविभागीय अधिकारी आणि त्यानंतर कलेक्टर असं पत्र केलेलं आहे। म्हणजे तुमचा प्रस्ताव सादर झाला आहे। तर आपल्याला आता एवढ्या 2-4 महिन्यात आपण त्याचा पाठपुरावा करून आपल्याला ती जागा आपल्याला अतिक्रमणधारक म्हणून ती नावं होणार असं त्यांनी पत्र दिलेलं आहे। म्हणजे आपलं जवळजवळ आज आपलं 50% काम झालेलं आहे, फक्त 20% राहिलेले। आपण त्याचं पाठपुरावा करून एवढं म्हणजे 2-5-6 महिन्यापर्यंत आपल्याला तात्काळ आपल्याला कसं लवकर होईल त्या पद्धतीने आपण करणार। आता राहिला पत्र दिलं म्हणजे कारवाई झाली, आपण त्याच्यावर क्लिअर आहे असं काही नाही। फक्त आपल्याला इथं काय अटी शर्ती काय रस्ता रिजेक्ट होतो का काय हे बघणं गरजेचं आहे। आपण 2-3 महिन्यात पाहू त्या पद्धतीने पुढं निर्णय घेऊ, बरोबर आहे। आता तुमचा जागेचा प्रश्न शक्यतो 90-80% वर कलेक्टरपर्यंत पोहोचला आहे, बरोबर आहे। आपण कलेक्टरची त्यांची मीटिंग होईल तरी पण आपण 5-6 जण येऊन आपण कलेक्टरला या पत्रानुसार आपण तिथे जाऊन भेट घेऊ। चालेल ना? चालेल ना? हां चालेल। म्हणजे आपल्याला साहेबाला सांगू का हो आपल्याला आपलं 2-3 महिन्यात नाही झालं तर आपण एक कलेक्टरला जाऊन स्वतः भेटून घेऊ का साहेब आम्हाला तात्काळ गरज आहे, आम्हाला आज आमची परिस्थिती नाही असं सांगू हे पत्रानुसार करतो मी खाली आदेश खाली पाठवा, बरोबर। एक भेट घेऊन आपण ती मार्गी लावू। म्हणजे आपलं जवळ 80% काम झाले 20% राहिले ते त्याचा पाठपुरावा करूया। हां म्हणजे आपल्याला त्याची सुरुवात करून देत नव्हतं पण आता ते 8 तारीख 16 तारीख आहे ना, म्हणजे त्यांना बरोबर काहीतरी आपण मी निवेदनची तारीख देईल म्हणजे 2 तारखेला देईल किती 2 तारखेला आपण मी 25 पत्र ऑलरेडी दिलं होतं पत्र तुमचा अर्ज करून आपण कसं हे करून दिलं होतं तेव्हा जे मुद्दे होते त्यावर आता आम्ही सांगोपांगाची चर्चा केली। त्याच्यावर जे काही थोडके जे काही चर्चा झाली ती मी आपणास थोडक्यात अवगत करून देतो। महत्त्वाचा जो मुद्दा होता आणि त्याच्यावर महत्त्वाची चर्चा झाली असा स्वच्छतेचा विषय। तर स्वच्छतेच्या बाबतीत घंटागाडीच्या वेळेबाबत जी चर्चा झाली तर आम्ही
आम्ही असं नियोजन करत आहोत की बहुतेक आपले सर्व बांधव जे आहेत ते सकाळी लवकर कामावर जातात, त्याच्यामुळे घंटागाडी कचरा टाकण्यासाठी अडचण होते. त्यामुळे त्यांना दुपारून किंवा सायंकाळी घंटागाडीचं नियोजन घंटागाडीचं तिथे पाठवण्याबाबत कार्यवाही केली जाईल, जेणेकरून स्वच्छतेची समस्या येणार नाही. नंतर शौचालय असेल, भुयारी गटर असतील, याच्या साफसफाईबद्दलचा विषय होता. तर आमचे मुकादम आहेत, त्यांना मी दैनंदिन पाहणी करायला लावलेली आहे. त्याच्यानंतर जे आमचे SI आहेत ते एक दिवस आम्ही तिथे पाहणी करतील आणि त्याच्यानंतर आमचे अभियंता आहेत तेही वारंवार तिथे पाहणी करतील. पाण्याच्या संदर्भात त्यातच पुन्हा एकदा समक्ष आमचे अधिकारी येऊन तिथे पुन्हा पाहणी करतील. ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच सोडवल्या जातील. याच्यानंतर जे आपण घरकुल नियमाकुल करण्याचा जो प्रस्ताव होता तो शासनाच्या नियमानुसार आणि शासनाने आखून दिलेल्या सगळ्या नियमावलीत आपण तो नगररचना विभागात पाठवलेला आहे. नगररचना विभागाकडनं अद्याप काही आपल्याला त्याच्या पुढच्या काही गाईडलाईन्स काही आलेल्या नाही आहेत, तरी त्याचाही आम्ही पाठपुरावा करतो. त्यानंतर अजून स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, घरकुल असेल. आता त्यानंतर अजून एक नवीन जी घरकुल आवास योजना आहे, शबरी आदिवासी घरकुल आवास योजना, त्या संदर्भातही चर्चा झाली. तर त्या शासन निर्णयानुसार जे आवश्यक कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांनुसार मी आपणा सर्वांना या निमित्ताने आवाहनही करतो आणि त्यानुसार एक नियमित अशी कार्यवाही पण आमच्याकडनं प्रस्तावित केली जाईल. पात्र जे लाभार्थी असतील त्यांनी प्रस्ताव सादर करावे. शासन निर्णयात सगळ्या अटी शर्ती दिल्या आहेत. पवार साहेबांना ते सगळी चर्चा झाली आणि मॅडमही त्यावेळेस उपस्थित होत्या. तर त्यानुसार जर तुम्ही प्रस्ताव दिले तर आम्ही ते सगळं त्याचं छाननी करून तो शासनाकडे मंजुरीसाठी लवकरात लवकर पाठवता येऊ शकतो. आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या काही तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या अडचणी आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, त्या आम्ही तातडीने, मी असं म्हणणार नाही की का आगामी काही दिवसात किंवा काही, तातडीने त्या आम्ही सोडवू. मुळात जो पहिला आपला मुद्दा आहे घंटागाडीचा, तो तर आम्ही आता 1-2 दिवसातच सगळं नियोजन करून जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करून देतो. त्याच्यानंतर जी स्वच्छता आहे त्याचं पण एक स्वतंत्र वेगळं पद्धत करून जास्तीत जास्त लक्ष आपल्याकडे कसं देता येईल याबाबत आम्ही नियोजन करणार आहोत. तरी मी नगरपंचायत निफाडच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण आपली जे धरणे आंदोलन आहे ते मागे घ्यावे, ही माझी नम्र विनंती. सर, असं सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण जे आता सांगितलं की आता याच्यात बरेचसे कुटुंबांना राहण्यासाठी नीट सोय नाही आहे राहण्याची. तर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकर का होईना त्यांचं काम चालू व्हायला पाहिजे. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की प्रस्ताव वगैरे, तर हे नवीन काही जे आहे तर यांची लवकर सर्वे करायचं आणि त्या ठिकाणी प्रस्ताव लवकरच्या लवकर आपण पुढं पाठवला तर खूप चांगलं होईल. आणि आमच्या संघटनेच्या वतीने जर आपल्याच काही सहकार्य लागत असेल तर आपण 100% सांगा. का की महसूल मतदार संघ बी आमचे आता बैठक आहे. का की आम्ही मुंबईलाही धरणे आंदोलन मागच्या महिन्यात केले, पण इलेक्शनमुळं थोडं थांबलो होतो. त्यासाठी यांना कुठली बी अशी अडचण नाही आल्या पाहिजे की आम्हाला वाटत नाही की तुम्हाला तकलीफ व्हावा. या ठिकाणी आदिवासी बार येतात. आता तहसीलदार आम्ही तिथे बी मागे आंदोलन केलं, त्यांनी बी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आपणही चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. पण काय होते सर, आज बोलतात पण आपले जे पण अधिकाऱ्यांना तुम्ही सांगतो, पण हे अधिकारी टाइमवरती जाऊन कामं करत नाही. असो बरोबर की नाही? म्हणजे ते जर नाही झालं तर हे लोक पुन्हा येते. आपण खास पद्धतीने कारवाई पुढे करावी. मी शबरी माता स्वतः अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण याच्यावर त्यांना योग्य पद्धतीने सांगा की लवकर आम्ही काम करूया. यापूर्वी जो शासन निर्णय होता अतिक्रम नियमाकुल करण्याचा, त्याच्यानुसार जे पात्र लाभार्थी होते त्यांचं आपण सर्वेक्षण करून आपण नगररचना विभागात यापूर्वी प्रस्ताव दिलेला आहे. तो आपल्या सर्वांना ज्ञात पण आहे. यापुढे जसं जसं शासनाच्या ज्या धोरणात्मक निर्णय असतील, शासन निर्णय असतील ते येतील, त्याप्रमाणे तातडीने निफाड नगरपंचायतच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल. आपण जसा एक मुद्दा मांडला की अधिकारी कर्मचारी वर्गाकडून काम होत नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आमच्या जे काही सर्व अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना
कोणी काय करायचं आहे याची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. स्वच्छता मुकादम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, स्वच्छता अभियंता असतील, या ठिकाणाही जबाबदाऱ्या निश्चितपणे पार पाडण्यासाठी जबाबदारी निश्चित करून दिली आहे. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की ते नक्कीच त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील आणि आपलं पुन्हा अशा आंदोलनाची किंवा अशा तक्रारीची वेळ नगरपंचायत वतीने येऊ देणार नाही. धन्यवाद. आता काही मला वाटतं आता इथलं पंचायत समिती जिल्हा परिषद झाली नाही वाटतं इथली भिन्नगरची. काय झालं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नगरपंचायतचे जे इलेक्शन झाले त्या ठिकाणी बोगस आदिवासींना उभं केलं. खरे जे आदिवासी आहेत त्या ठिकाणी उभे राहतात जे म्हणजे त्यांना मतदानच करत नाही आणि त्यांना कोणी तिकीट देत नाही. हे 1975 मध्ये कोळी आहेत आणि ते आता 2002 मध्ये कोणी लगे महादेव कोळी झाल्या. बरोबर माझं नीट ऐका बरं. जे आपल्याला जसं सांगतात ना ते की तुम्ही 50 वर्षाचा पुरावा द्या ना आपण तरच तुम्ही आदिवासी आहे. आपल्या ज्या घुसखोरी झाल्या कशा या तुम्हाला सांगणं मला गरजेचं आहे. आणि माझी हात जोडून विनंती, भिका मागायला नाही लागलो आपण. आपल्या पोरी दुसऱ्यांना देऊ नका. काय सांगतो, आपल्या पोरी दुसऱ्यांना देऊ नका. भीक मागायला लागलेत का तुम्ही? कोणी 50,000ला, कोणी 1 लाखाला मुली विकायला लागल्यात. त्या मुलींचे वय नाही 14, 15, 16 वर्षाच्या मुली आहेत. आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय. तो तुम्हाला योग्य वाटतोय का मला सांगा आणि माझा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत सेंड करा. यो योग्य जर असं तुम्ही म्हणताल यस तर यस, कारण की मला आता त्याच्यावर मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचंय. आमची आदिवासी मुली जर दुसऱ्या कास्ट संग लग्न करून त्या ठिकाणी ती जात असेल तिचं लगेच कास्ट सर्टिफिकेट बदली झाल्या पाहिजे आणि त्या ज्या जातीत गेली त्या जातीचं सर्टिफिकेट तिला तिकडे मिळाल्या पाहिजे. मिळाल्या पाहिजे नाही? बरोबर. भले आमच्या आदिवासी मुलांनी कुठल्याही मुली संघ लग्न केलं तर ते आमच्यात आली तर आम्ही तिला आदिवासी करायला तयार आहोत. बरोबर. आमच्याकडे आलो तर आम्ही तयार आहोत की तिला आदिवासी करायला. मग आमच्या आदिवासी मुली तुमच्या जातीत आल्यात, मग तुम्ही तुमच्या जातीत का घेत नाही? ते का घेत नाही? मग तुम्ही कमी पोरं पैदा करायला तिला नेता का भाड्यावर? आपल्या मुलांना मेंढ्या वाळायला नेत्या. बरोबर की नाही? याच्यावर आपल्या कुठल्याही संघटनेला आवाज उचलत्या का? हे का करणं गरजेचं आहे? मग सांगितलं आंतरविवाहामध्ये काय शासनाने सांगितलं. याच्यात काय सांगितलं त्यांनी? फुल परमिशन. पण आमच्या जर आदिवासी मुली गेलो आमच्या पोरने काय हिजड्यासारख्या टाळ्या वाजत हिंडायच्या का? आम्हाला पोरी राहतील का? आमच्या आदिवासी पोरी त्या फक्त आमच्या आदिवासींसाठी जन्म घेतलाय का नाही? मग काय द्यायचं दुसऱ्याला? आमच्या दम आहे. आम्ही शिळ्या भाकरी खाऊन आमचे पोरं पोचवतो, लहानचे मोठे करतो. आमच्या आया बहिणी कामाला जातात रात्रंदिवस, पण कोणाच्या पुढे भीक नाही मागत. बरोबर. आदिवासीने कधी चोरी केली कोणाची तर दाखवून द्या तुम्ही, पण बळजबरी गुन्हे दाखल करते आमच्यावर. बळजबरी गुन्हे दाखल. बरोबर का नाही? बरोबर. अजिबात पोरी कोणाला द्यायचे नाही. मी बरेचसे नवरदेव हाणलेत, मी हाणले का नाही? तुम्ही जर आमच्या पोरी करायच्या तर तुमच्या ज्याही जातीत आमची पोरगी तिचं तुमच्या जातीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचंय. हे तुम्हाला तयार आहे का सबोत? बरोबर का नाही? आम्हाला पोरी तुम्हाला द्यायच्या आहे. तुम्हाला पिलो तुम्ही आंघोळ्या करता का? आम्हाला द्यायचं का तुम्ही पोरी? नाही देणार. अरे तुमची लायकी का आमच्या पुढे उभा असा पहिला डायलॉग येईल तुमचा, येईल का नाही? बरोबर. तरी आम्ही सांगतो तुमच्या पोरी हक्काने होते. आम्ही आमचं आदिवासी सर्टिफिकेट तिला देऊन आम्ही तिला सन्मानाने आमच्या घरात घेऊ. तुम्ही आमच्या पोरींना दिलाय का सन्मान? नाही.
नुसते पोरं पैदा करण्यासाठी आदिवासी पोरींना तुम्ही नदींच्या संग लग्न करता, फसून घेत्या. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर याच्यावर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आणि जे भाडखावा आदिवासी दलाल आहेत ना, हे पुरी विकायला लागल्यात, यांना पहिलं मारा. त्यांना पहिले मारले पाहिजे. यांना हे पहा, हे एजंट कुठे आहे त्यांना सापडा. अरे ते आदिवासी ज्या ठिकाणी लग्न करतात ते कुशात सांगतात आम्ही आदिवासी नाही, ह्यो इकडं तोंड लपवतो, तो तिकडं तोंड लपवतो. अरे लोकांसाठी पोरी पैदा केल्या का आपण? जड झालेत का आपल्याला? अरे या देशाचे मालक आहोत, या मालकाचे विचार कसे पाहिजे? बरोबर की कसे विचार पाहिजे? अरे खुशाल तुम्ही सांगता की आपले पोरं पहा ना म्हणे ते कसे वागतात, ते शिकलात का? तिकडं म्हणे 10 एकर शेती आहे, बंगला आहे, मग लगेच पोरगी द्यायची का? अरे ती मुलगी कशासाठी नेतात हे तुम्हाला मला आज सांगायचंय. त्या लोकांनी तुमच्या शेत्या जमिनी आदिवासीच्या वर्ग 2च्या जमिनी घेतल्या, त्या त्याच्या नावावर वाहिनात. अरे ही ते कन्या त्या घरी गेल्यावर तिच्या नावावर होईल का की ती आदिवासी आहे? कळत का? तुमच्या जमिनी राहते का तुमच्या बसे? वर्ग 2ची जमीन तिच्या नावावर झाली, तो तिचं नाव आहे, ती त्याच्या पुढे वळवळ करण का? नाही. तुमच्या गावात ग्रामपंचायत इलेक्शन लागलं, एसटी समाजाचं आरक्षण लागलं, तर त्या ठिकाणी तुमची माय परिस्थिती नाही, ती तिथं बागायतदाराच्या घरात आहे, तिचाच नवरा सरपंच होऊन त्या खुर्चीवर बसल का नाही? बरोबर. याच्यावर कधी विचार केला का आपण? आपलं आरक्षण कसं कमी झालं याचा विचार केला? अरे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा हक्क अधिकार दिलेला आहे, ते आरक्षण जपवायचं का घालवायचं? जपवायचं. काही येडे भिलं तर आपले तर ख्रिश्चन बी व्हायला लागले ते प्रभू. अरे काय आहे? तुम्ही तर सांगता की आम्ही निसर्ग पूजक आहोत, आम्ही निसर्गाची पूजा करतो. मी तर बघितलंय भिलांच्या कानात क्रूस, गळ्यात क्रूस, पुरी बी आखत रे कर सुकतो मग तू येशूला माने तोच नावच कर सुक भिलासला वहीच का? मी धर्माच्या विरुद्ध नाही. आरक्षण कसं कमी होतं हे तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही जर आदिवासी ख्रिश्चन झाल्यावर आरक्षण राहील का? राहील का? नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, तर त्या महाराष्ट्राच्या नियमानुसार आदिवासींनी बी वागल्या पाहिजे. वागल्या पाहिजे का नाही? वागले पाहिजे. मग काय त्याच्यापाशी बिलातलं तर कर्नाटकावटलच नाही करत लोक. आणि दवाखाने कशासाठी आहेत? तुम्ही दवाखान्यात जावा, जायला पाहिजे का नाही? अरे बिलाची अर्ज बरोबर डायरेक्ट तुम्ही रविवारने जायचं त्याच नाही ताई का? त्याच ना धिंगाणं चालत. मी का ना तुम्ही धर्म बदलू नका, धर्मांतरण करू नका. तुम्ही निसर्गाला मानतात, तुमचं आरक्षण आहे, त्या परच तुम्ही तुमच्या देवापाशी ते दगडाचा देव राहू नका, झाड राहू त्याच्यापाशी कपाळ फोडा. पण अजिबात तुम्ही निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात सुद्धा आणायला नाही पाहिजे. मी सांगितलंय हे फादर ब्रदर कोण लोक आहेत ना, हे आपल्या आदिवासीच्या गल्लीत आले ना, यांना इतकं मारायचं, इतका चोप द्यायचा, हे जिंदगीत आदिवासीच्या दारात नाही आल्या पाहिजे. काय हे आपल्या दारात आल्या नाही पाहिजे. का नाही आल्या पाहिजे? आपण कुठल्या धर्माच्या विषयी मी तर म्हणतो ख्रिश्चन लोकांना मार डायरेक्ट कोणचा गुन्हा दाखल करायचा करा, नाही तर मी तरी करेन तुमच्यावर. बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि हे त्यांचंच नाही, अजून एक सांगायचंय मला, त्यांचं सोडा, हे झाले ख्रिश्चन लोकांचं, आता हिंदू लोकांचं बी सांगतो बरं का. आता हिंदूचं बी सांगतो, नीट ऐका. हे RSS संघटना मोहन भागवतची जी आता आहे, या RSS संघटनेचे जे मोहन भागवत आहे त्यांनी आता मध्ये एक भाषण केलं, त्याच्यात काय सांगितलं माहितीये का? जे आदिवासी एसटी जर ते RSS मध्ये काम करत असेल तर त्यांनी हिंदू म्हणायचं. आम्ही हिंदू बी नाही. आपण हिंदू आहोत का? नाही. आपल्या प्रथा वेगळे आहेत. मग मोहन भागवत असे कोणच्या आधारे सांगतो की तुम्हाला हिंदू बी म्हणावं लागेल? आम्ही तर ख्रिश्चन नाही आणि आम्ही हिंदू बी नाही. आम्ही स्वतः निर्णय घेऊ की आम्हाला कोणता धर्म तयार करायचा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आमच्यावर कोणी मालक नाही. आम्ही या देशाचे मालक आहोत. आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करायचं. तर जेवढे बी आपले आदिवासी RSS मध्ये काम करत असेल, वनवासी कल्याण मध्ये काम करत असेल, अशा बी दलाला हाणायचंय आपल्याला. का माहिती का? ते खुशाल सांगतात आम्ही हिंदू असत.
हिंदू आहोत का आपण? आपण ख्रिश्चन ना हिंदू बी ना. आम्ही फक्त महाराष्ट्रात राहतो. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो. आम्ही बाकी कशाला मानत नाही. बरोबर बरोबर. आम्ही झोपू तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपाशीच झोपू. आम्ही आम्हाला हिंदू करणारे तुम्ही कोण? तुम्ही आम्हाला ख्रिश्चन करणारे तुम्ही कोण? बरोबर. म्हणून आपल्या समाजाला हे सर्व संघटनेचं काम आहे जपायचं. आणि हे एकतरी बोलतो का? मला तर डायरेक्ट बोलतो तुम्ही पोलिसांना बोलता, कोणाला बोलता, त्यांच्याकडे काम करतो. आमचं काय गुत्त आहे? आमचं काय गुत्त आहे का तिथं? आम्ही हक्काने जे आहे त्याच्यासाठी, तुमच्या हक्कासाठीच बोलतो का नाही? जे चांगलं आहे त्याच्यासाठी, आपल्या लोकांना त्याच्यासाठी काय करायचंय माहितीये का? या गोष्टी क्या नाही झाल्या तुम्हाला मी सांगतो. कोणी हे झालं, कोणी ते झाल्यामुळे तुम्हाला सर्व याला अडचणी प्रॉब्लेम आलेल्या आहेत. तुम्ही एक निश्चय करा की आपण आहेत कोण, त्या अधिकाऱ्यानेच तुम्ही मागा. बरोबर की नाही? बरोबर. आता तुम्ही इथे कसे आज बिरसा मुंडांना घेऊन आले का नाही? कशासाठी आले? त्यांनी जल जंगल आपल्यासाठी, आपल्या हक्कासाठी लढले का नाही? म्हणून आलो ना. का उद्या तू मुदार की सुबाप्पाने झेंडा घेऊन राहतो. हे आमच्यासाठी क्रोसावर गेले येणार आहात का? नाही. माझं म्हणणं आहे तुम्हाला, आपण संविधान आपल्यासाठी आहे आणि आपल्याला संविधान आपल्या सर्व मुलांना मुलींना शिकवा. त्याच्यात हक्क अधिकार हे तुम्हाला जे मिळाले याला जीव लावा. नंतर तुम्हाला सांगतो, अजून येणाऱ्या 10-15 वर्षांनंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जीसीबी लागल्याशिवाय राहणार नाही. आज इथं रस्त्यावर आली तर बी येऊ देणार नाही. तिकडं यांना उचला पिंजरा गाडी टाका, डायरेक्ट घाला. बरोबर आहे? माझ्या बहिणी वाघणी सारख्या तुम्ही तयार व्हा आणि तुम्ही वाघासारखे तयार व्हा. असं फटा तुमच्याकडे असे शासन निर्णय सरकारने काढले त्याच्यावरच भांडायचे आपल्याला. आपण आपल्या मनाने नाही कुठल्या गोष्टी करायच्या. अरे माझे कार्यकर्ते जळगाव जिल्ह्याचे ते म्हणे आम्ही अजून नीट सरपंच पाहिले नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या संघ मी त्यांना सेल्फी काढायला लावले. त्याने खरंच माणूस हा फाटका तुटका मळक्या कपड्यावर जरी असला, तो समाज कार्य करत असला तर त्याच्या पैसे खरंच झुकतात. लोक झुकतात का नाही? सरकारी अधिकारी झुकतात का नाही? म्हणून तुम्ही कायदे नियम पाळा आणि आपण त्या कायदे नियमानुसार सर्व गोष्टी करा. एवढं मला म्हणणं आहे. तुम्ही या निफाड तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी बघतोय, खूप चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. मॅडम आहेत, शरद पवार आहेत, आपल्यात बी शरद पवार आहेत, आदिवासी भिल्ल समाजात हे बी खूप काही संघर्ष करतायत आज. म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे, माझं काही चुकलंय का मला सांगा. आता मी बोललो काही चुकतंय का? नाही. मग द्यायच्या का दुसऱ्यांना पोरी? नाही. शबरी माता की, भगवान एकलव्य की, बिरसा मुंडा की, कागोजी भांगरे की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय आदिवासी. आज आम्ही निफाड नगर पंचायती समोर गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही तहसील, पंचायत समिती, नगरपंचायत, तहसील, कलेक्टरपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर अर्ज देऊन, निवेदन देऊन, मोर्चे आंदोलन करून शासनाचे जे अधिकारी आहे ते कोणत्याही प्रकारे आम्हाला सहकार्य न केल्यामुळे आज आम्ही निफाड तालुक्याचे नगरपंचायत निफाड पोलीस स्टेशनच्या शेजारी आज इथं सर्व आदिवासी बांधव उपस्थित आहे. तर सदर त्यांचे घरकुलाचे, जागेचे विषय, वन जमीन, गायरान जमीन नावं होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केले, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला केराची टोपली दाखल्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलनासाठी उभं झालो आहे. तर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा उपोषण आमचं आंदोलन, धरणे आंदोलन कायम असणार आहे. तर तसेच आज सकाळी
किती वाजता 1-2 वाजता ना 1 ते 2 वाजता आपले नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब यांनी भेट देऊन सदर आम्हाला पत्रव्यवहार केला आहे का सदर 5 नंबर 6 नंबर 3 नंबर आणि 17 नंबरमधील जे अतिक्रमण आहे ते नियमाकुल करण्यासाठी नगर रचना विभाग नाशिक इथे प्रस्ताव सादर केलेला आहे व उर्वरित 3 नंबर आणि 17 नंबरचा प्रस्ताव आपण लवकरच सादर करून एक ग्रामपंचायतीचा ठराव करून वर प्रस्ताव सादर करूया असं आपल्याला पत्र दिलेलं आहे. आता राहिलेला फक्त निफाड तालुक्यातील इतर ग्रामपंचायतमधील जे ग्रामसेवक आहे त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी त्यांचे कोणतेही पंचायत समितीचे कोणते अधिकारी आले नसल्यामुळे आज आम्ही ते आंदोलन पुढं ढकलत नाही, आम्ही चालूच ठेवतोय. कोणत्याही प्रकारे स्थगिती करत नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं सर्वजण उपस्थित राहणार ना. ओके. तर शासनाने व प्रतिनिधीने लवकर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती. जय आदिवासी, जय शबरी माता, जय एकलव्य.